कसं काय चाललंय? निक्कीच कट्ट्यामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आम्ही डहाणूला आलोय। डहाणूकरांसाठी स्पेशल ही आमची डहाणूमध्ये फर्स्ट व्हिडिओ आहे फूड लवर्ससाठी। आमच्या बोईसर एरियातून हे 25 ते 30 किलोमीटर आम्ही लांब आलेलो आहोत। आज आम्ही रेवे रेस्टॉरंटला आलेलो आहोत। हाय मित्रांनो, तुमचा दोस्त राजू चोरे। आज आपण आलेलो आहे रेवे रेस्टॉरंट, जे डहाणूच्या ईस्टला आहे आणि हा जवळपास डहाणू स्टेशनला जाणारा रस्ता आहे। आणि इथे हे लोकांनी जे एस्टॅब्लिश केलं आहे रेस्टॉरंट, ते 4 वर्षा पहिले रेस्टॉरंट केलं होतं। मे बी लॉकडाऊन नंतरचं हे लोकांनी एस्टॅब्लिश केलेलं आहे। आणि इथे यांची स्पेशालिटी आहे की नॉनव्हेज फूडची स्पेशालिटी आहे। हे त्यांचं सेकंड ब्रँच आहे। फर्स्ट ब्रँच त्यांची व्हेजची आहे, ती इथून जरा 2-3 किलोमीटर लांब आहे। नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं निक्कीच कट्ट्यामध्ये स्वागत आहे। तर आतापर्यंत आम्ही तुम्हाला पालघर बोईसरचे व्हिडिओ दाखवत होते। आज आम्ही डहाणूला आलेले आहेत। डहाणू ईस्टमध्ये हा पूर्ण मिशन एरिया आहे। ते समोर तुम्ही चर्च बघू शकतात, चर्च ऑफ ब्रिथेरेन चर्च आहे, CNI चर्च। तर आज तुम्ही इकडचा परिसर बघू शकता एरिया। आज डहाणूमध्ये आम्ही आज फर्स्ट टाईम आले आहे। ही आमची आज डहाणूची फर्स्ट व्हिडिओ आहे। तर आज आम्ही स्पेशली आम्हाला इन्व्हिटेशन दिलेलं आहे। आज आम्ही रेवे हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये आलेले आहेत। तर आता इथे आपण बघू आपली जी मंडळी आहे ते इकडे उपस्थित आहे। आपले राजू आहेत आणि निक्की आहे इकडे। तर आता आपण थेट त्यांच्याशी संवाद करू आणि ते आपल्याला पुढची माहिती देणार। चला तर मंडळी, आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया कसं आहे। चला पाठीमागे। हे बघा, आपण आता हे प्रिमायसेसमध्ये आलेलो एंटर केलेलं आहे। आणि ते बसण्याची सिटिंग पण एक प्रकारची वेगळी प्रकारची आहे। टेबल वगैरे लावलेलं आहे त्यांनी। इंटेरियर आतमध्ये पण तुम्ही बघू शकता। आतमध्ये बघू शकता। आणि एक बेसिक आहे, सिंपल केलेलं आहे त्यांनी। जास्त काही मोठं असं रेस्टॉरंट नाही आहे, एकदम सिंपल आणि सोबर रेस्टॉरंट आहे। तर ते बघू आपण आतमध्ये त्या लोकांनी कसं त्यांचं इंटेरियर केलेलं आहे। त्यासाठी आपल्याला आतमध्ये यावं लागेल। हाय मित्रांनो, आता तुम्ही पाहत आहात आपण रेवे रेस्टॉरंटच्या मध्ये आले आहेत आणि आपल्यासोबत आहेत त्यांचे ओनर। आपल्यासोबत त्यांचे ओनर बोलतील। साहेब, आपलं नाव? जतीन पाटील आणि मॅम पण आहेत, मॅम श्वेता पाटील। हे दोघेही आपल्यासोबत आहे आणि हे दोघेही रेस्टॉरंट चालवतात। जतीन पाटील साहेब 4 वर्षापासून हे रेस्टॉरंट चालवतात। यांचं एक वेज कॅफे पण आहे, तर ते मॅम चालवतात। तर आपण आज त्यांच्या नॉनव्हेज सेगमेंटमध्ये आलेलो आहोत। तर आपल्याकडे त्यांनी काही डिश सर्व केलेल्या आहेत। तर बघू त्या डिशची सर्व कशी आणि साहेब पण आपल्याला सांगतील की त्यावर काय टेस्ट आणि त्याच्या मागचा कॉन्सेप्ट काय आपल्याला ते पण क्लिअर करतील। सर, हे आपण पाहतो, ह्याला आपण हे आहे KFC चिकन। KFC, ओके। बॉम्बेला जे चिकन ओके, KFC मध्ये अवेलेबल नाही, ते आम्ही दावणमध्ये करून देतो। ओके। बाकी आहे आमचं रेवर स्पेशल बर्गर। ओके। त्याच्यामध्ये चिकनची पेटीस असते। ओके। आणि फ्राईड एग आहे आणि एक सिंगर बर्गरचं बोनलेसचं एक क्रिस्पी ब्रेड क्रम्सनी कोट केलेलं ते चिकन आहे त्याच्यामध्ये। म्हणजे 3 लेअर विथ चीज अँड लेट्यूस, व्हेजिटेबल अँड स्पेशल सॉस आहे त्याच्यामध्ये। ओके, ही एक युनिक वाटते। हे आमचं जास्त सेलिंग आहे। ओके। बाकी हे आपलं लंपॉम सूप चिकन मध्ये पण येतं, प्रॉन्स मध्ये पण येतं। ओके। आणि ते एक शेफ आर्ट आहे, शेफची एक आर्ट आहे, कला आहे। ते बघण्यावरच असं वाटतं थोडंसं काहीतरी युनिक वाटते त्यामध्ये। त्याच्यामध्ये ना एग व्हाईटला पूर्ण फेटून त्याच्यानंतर जो एक वरचा जो कोट केलेला आहे तो स्टीम मध्ये कुक होतो। आणि तो कुक झाल्यानंतर पेस्ट्री टाईप होतो, त्याला तुम्ही अच्छा पेस्ट्री म्हणून खाऊ शकता। मला पूर्ण एग आहे वरचा, एग आहे, राईट। त्याला प्रिपेअर होण्यामध्ये पण मला वाटतं टाइम थोडा भरपूर वेळ जातो, त्याला 10-15 मिनिटं लागते। आणि तो सगळे करू शकतील असं नाही आहे, त्याला एक कला नाही, त्याला वन साइडला तुम्ही पेटवू शकतात। मग झाल्यानंतर त्याच्यावरती एकदम हॉट सूप घेतलं ह्या रेस्टॉरंट तरच खूप डहाणू पालघरमध्ये मला वाटत नाही ही कॉन्सेप्ट कुठे असेल। हे जे कॉन्सेप्ट युनिक आणि नवीन वाटते। 5 स्टार हॉटेल्स मध्ये ओके, राईट। पण आमच्याकडे त्याचे पण काही गेस्ट आहेत, ते फक्त तेच प्यायला येतात। राईट। असं आहे, ते पण आम्ही बघू, तुम्हाला सांगू, टेस्ट केला आम्ही सांगू ते काय टेस्ट आहे आमच्याकडे। सूप आहे, मंचावा आहे, स्वीट कॉर्न आहे, क्रीम ऑफ चिकन, मशरूम, क्रीम ऑफ टोमॅटो, हे सगळे सूप अवेलेबल असतात। पण हे सूप फक्त क्वचित जागेतच मिळणार तुम्हाला। आणि हे आहे जम्बो प्रॉन्स। प्रॉन्स आते नॉर्मली ही डिश इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये मिळते आणि हे बनवलं जाते पीनट सॉस मध्ये। आणि याच्या बरोबर हा आपला जो ऑनियन आहे त्याचे असे क्यूब्स कटिंग करून त्याच्याबरोबर व्हाईट राईस बरोबर पीनट सॉसने सर्व करतो। तर हे एक युनिक आहे इकडे, जे लोक नॉर्मली प्रेफर करतात खायला। म्हणजे मलेशिया, इंडोनेशिया हे फूड तुम्हाला आम्ही इकडे तुम्ही देताय। नासी गोरेंग वगैरे पण आहे, नासी म्हणजे राईस, गोरेंग म्हणजे फ्राय। हा सगळं म्हणजे आम्ही विकली चालू ठेवतो। हा जो तुम्ही कॉन्सेप्ट चालू केला मला थोडं युनिक वाटतं। डहाणू किंवा मला वाटतं हे आजूबाजूच्या एरियामध्ये असं
जे फूड्स आपण जे बघतोय आज तुम्ही जे दाखवताय ती व्हरायटी नसेल मे बी कुठे मला माहिती ना खाली नॉर्मली आम्ही तर खाली नाही आणि आमच्या प्रेक्षकांनी पण इंटरनॅशनल ट्रॅव्हल वगैरे करतात त्यांना माहिती असते सगळं मेनू आणि ते शोधत असतात मग ते फोन करून विचारून आमच्याकडे येतात मग आम्ही प्रिफर देतो त्यांच्याकडून मार्केटमधून फ्रेश प्रॉन्स वगैरे आणतो मोठेवाले मग आम्ही बनवून देतो त्यांचा म्हणजे जे मेनू आहे इव्हन आम्ही आता जिम साठी पण फूड चालू केलं जिमसाठी तर त्यांना जे लागतं स्प्राउट सलाड वगैरे आहे ग्रिल चिकन ते पण तुम्ही प्रोव्हाइड करतो 7 डेजचा असतो आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे मग टाईप मतलब ब्रेकफास्टला वेगळं लंचला वेगळं डिनरला वेगळं आणि तेवढंच कुक करून जास्त कुक पण नको जास्त ऑइल नको जास्त ते पण तुम्ही आणि ऑलिव्ह ऑइल मध्ये तर ते सगळं आम्ही त्यांना आता प्रिफर चालू करत आहोत आमच्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की अगर तुम्हाला आवर्जून इकडे यायचं वाटत असेल तर आवर्जून या इथं तुम्हाला थोडे युनिक डिशेस मिळतील आणि तुम्हाला हेल्दी राहायचं असेल किंवा हेल्दी फूडसाठी तरी पण तुम्ही तिकडे येऊ शकता आता दुसरी सर बिर्याणीबद्दल तुम्ही चिकन दम बिर्याणी आहे ओके यामध्ये काय विशिष्ट म्हणजे आमच्याकडे ती अंड्यामध्ये पण आहे मध्ये पण आम्ही देतो नॉर्मली तुम्हाला चिकन बिर्याणी हर एक रोडवर गल्लीमध्ये सगळ्या ठिकाणी अवेलेबल होते पण प्रॉन्स बिर्याणी म्हणजे फार क्वचित जागी मिळणार तुम्हाला बाकी मटनची पण आम्ही देतो अंड्याची पण आहे मग आपल्या व्हेजिटेबल बिर्याणी पण आहे ते पण आहे बाकी ते त्याच्याबरोबर आम्ही रायता सर्व करतो पिकल आहे सलाड आहे सगळं देतो म्हणजे नॉनव्हेज हा एक पराठा आहे हा पराठा मालाबर पराठा म्हणतात याला ओके हा नॉर्मली साऊथ इंडियामध्ये मिळतो म्हणजे तुम्ही केरला साईडला केरला पराठा पण म्हणतात बाहेर देशामध्ये याला रोटीचे नाही म्हणतात तर हा एक लेअर वाईज बनलेला असतो मग याला ते तोडतात मग ते खातात त्याच्याबरोबर डाळ विशिष्ट म्हणजे तोडण्याचे तो नॉर्मली तुम्ही घरी डेली नाही बनवू शकत साऊथ इंडियन पीपल आहे त्यांचं हे रोजचं जेवण म्हणजे स्नॅक्स ब्रेकफास्ट साठी पण आपलं उत्कृष्ट आहे आपण जसं महाराष्ट्रामध्ये वडापाव खातो तसं तुम्हाला हे दुसऱ्या देशामध्ये किंवा चेन्नई साऊथ साईडला ते प्रिफर करतात सकाळी हे इडली किंवा हे पराठे याच्या बरोबर तुम्ही चण्याची भाजी मटनची चिकनची हे सगळं खाऊ शकता त्याच्याबरोबर आणि याचे पण आमच्याकडे काही गेस्ट आहेत तर त्यांचं हेच जेवण इव्हन ते भुर्जी बरोबर पाव न खाता आता ते पराठे एक मूज आले एक एवढं खाल्यानंतर तुम्हाला ते इनफ होते ओके असं आहे म्हणजे ते भुर्जी खाल्यानंतर परत 2 तासानंतर भूक लागण्यापेक्षा हे तुम्हाला इनफ होऊन जाते आणि नॉर्मली ते 150 रुपयाच्या आतमध्ये भुर्जी किंवा चिकन किंवा चला तर मित्रांनो आता आपण KFC चिकन ट्राय करू आणि त्यामध्ये दिसायला तर खूप छान दिसते हे चिकन आणि हे जे प्रॉपरली सॉसेस आहे त्याच्याबरोबर ते सॉसेस बरोबर आपण ट्राय करू एकदम परफेक्ट एकदम प्रॉपर परफेक्ट टेक्स्चर आहे आणि ज्याच्यावर कोटिंग आहे ना ते कोटिंग ते प्रॉपर आलेली आहे त्याच्यावर कोटिंग आणि ते चिकन आहे ते पण तुम्ही पाहू शकता तसं दुसरी एकदम सॉफ्ट आहे आणि फ्रेश चिकन आहे खाण्यामध्ये पण जेव्हा आपण तोंडात पण घेतो ना तेव्हा एकदम सॉफ्ट वाटते ते आणि ते सॉसेस आहे ना त्याच्यावर ते एकदम छान लागते स्वीट चिली सॉस आहे हे जे आपण सॉस ह्याच्यावर जे खातोय बघतोय हे स्वीट चिली सॉस आहे डहाणूमध्ये आपल्याला नॉर्मली मिळणार नाही थायलंडवरून आपण इम्पोर्ट करतो आणि स्पेशली यांच्या रेवे रेस्टॉरंटमध्ये तर तुम्हाला खावंच वाटेल इथेच मिळेल तुम्हाला हे स्वीट चिली सॉस मी पण ट्राय करून बघते चिकन अतिशय सॉफ्ट आहे आणि फ्रेशी आहे फार फ्रेशी आहे ऑसम डिलिशियस खूप मस्त आहे आणि ते स्वीट चिली सॉस सोबत खूप छान लागतंय जसं सरांनी सांगितलं की थायलंडमधून इम्पोर्ट केलेलं म्हणजे त्याला नक्कीच वेगळी टेस्ट असेल आणि ही टेस्ट खूप छान आहे थोडंसं आंबट टेस्ट येतोय स्वीटनेस पण आहे त्याच्यामध्ये खूप छान आहे आणि हे आतलं मीठ जे आहे खूप मस्त प्रॉपर शिजलेलं आहे कुक झालेलं आहे खूप छान टेस्ट आहे एकदा तुम्ही नक्कीच ह्या रेस्टॉरंटमध्ये आणि नक्कीच ट्राय करा थँक्यू चला तर आता आपण ट्राय करू चिकन लोंगफोंग सूप हे सूप बघा तुम्ही वरची कोटिंग पाहू शकता ही कोटिंग प्रॉपरली अंड्याची फेक करून टाकलेली आहे हे नॉर्मली आपल्याला रेस्टॉरंटमध्ये हे सूप तुम्हाला कधीही टेस्ट करायला मिळणार तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला रेवे रेस्टॉरंटमध्येच यावं लागेल डहाणूलाच यावं लागेल आवर्जून तर बघा आता मी टेस्ट करतोय मस्त जे अंड्याचं आणि जे सूपचं टेक्स्चर आहे आणि जे टेस्ट आहे ते एक युनिक टेस्ट आहे आणि सूप 10 on 10 बेस्ट असं सूप मला तर वाटत नाही मी कधी असं कुठे टेस्ट केलं असेल या सूपची हेल्दी पण आहे मला तर वाटत नाही मी कधी असं कुठे टेस्ट केलं असेल या
हेल्दी हेल्दी पण आहे आणि एकदम टेस्ट मी सांगू तुम्हाला काय टेस्ट येते. निकी तू पण टेस्ट करून पाहू शकते. टेस्टची सूप युनिक टेस्ट. वाव, खूप मस्त आहे. वरची कोटिंग आहे जशी सांगितली तशी अंड्याची आहे. आतमध्ये जो लेअर आहे तो लेअरच्या संपल्यानंतर आतमध्ये सूप आहे. खूप छान टेस्ट आहे. आणि तुम्ही आजारी किंवा सर्दी वगैरेसाठी सूप जास्त करून पितात, असे सूप प्यायचं तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ह्या रेस्टॉरंटमध्ये नक्की या आणि एकदा हा सूप नक्की ट्राय करा. युनिक डिश आहे आणि इकडची स्पेशालिटी आहे. आणि पूर्ण डहाणूमध्ये असं सूप तुम्हाला कुठेच नाही भेटणार. डहाणू इनफॅक्ट बोईसरमध्ये पण आय थिंक हे सूप भेटणार नाही तुम्हाला. मला वाटतंय खूप स्पेशालिटी आहे. खूप छान टेस्ट आहे. नक्की ट्राय करा. डिश ट्राय करणार आहे प्रॉन्स साते. बघा गार्निशिंग पण खूप छान प्रकारे केलेले आहे. प्रॉन्स मोठे प्रॉन्स आहेत त्यामध्ये. आता आपण टेस्ट करून बघू कशी लागते. वाव, खूप छान दिसते. फार युनिक आणि फार छान छान सॉसेस आहे ना. सॉसेस प्रॉपर मुरलेले आहेत. मसाला पण प्रॉपर गेलेला आहे त्यामध्ये. मला वेगळीच डिश अशी मला वाटत नाही मी कधी खाल्ली असेल कुठे ही डिश. बेस्ट. जास्त स्पायसी पण नाहीये, मीडियम आहे. खूप छान टेस्ट आहे. नक्की ट्राय करा ही पण. हाय, आता तुम्ही हे ट्राय करा रेवर स्पेशल बर्गर. याच्यामध्ये तुम्हाला चीज स्लाइस आहे, व्हेजिटेबल्स आहेत, स्पेशल सॉस आहे, मग फ्राईड एग पूर्ण एक असतो आणि बोनलेस चिकनची स्ट्रिप्स आहे जी कुरकुरीत असते, ब्रेड कम लावलेलं असतं त्याला. आणि एक चिकन पेटीज पण असते. म्हणजे तो हेवी बर्गर आहे. 2 जण पण शेअर करू शकतात, एकाला पण बस होऊ चला मग बघा तर आपण ट्राय करू. फ्रेंच फ्राय बरोबर. बघा किती मोठा आहे ना, ऑसम दिसतोय. दोन्ही साईडने ब्रेड प्रॉपर लावले आहे ना. मध्ये स्टफिंग जी केलेली आहे ती पण आपण एक साईड बोनलेस चिकन आहे. वाव, प्रॉपर जे स्टफिंग केलेलं आहे ते प्रॉपर सर्व आपल्याला खाताना जाणवते. आणि सॉसेस पण एवढ्या चांगल्या प्रकारे या लोकांनी यूज केलं आहे रेस्टॉरंटमध्ये, रेवे रेस्टॉरंटमध्ये. ते आपल्याला जाणवतात, खाताना पण आपल्याला जाणवतात की कसे मसाले आहे, सॉसेस कसा यूज करावा. प्रत्येक काय रेस्टॉरंटमध्ये त्यांच्याकडे सॉसेस यूज असतात पण कसं यूज करावं त्यांना कळत नसते. जे आपण पाटील साहेब बोलले त्यांना 20 ते 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे हे सर्व डिशेस ते इन्व्हेंट करून आपल्याला खाऊ घालत आहे. म्हणजे त्या डिशेसचा पण तुम्ही आवर्जून या. माझं तर म्हणणं आहे माझ्या प्रेक्षकांना, तुम्ही आवर्जून या इथे आणि टेस्ट करा आणि तुम्हाला सॅटिस्फाय होतील तुम्ही खाण्यामध्ये. आणि त्यांचं जे हॉस्पिटॅलिटी आहे ती पण एक छान प्रकारची आहे. लोकांना वेलकम करतात ते पण एक चांगल्या प्रकारचं आहे. नक्कीच या तुम्ही. ते पण एक चांगल्या प्रकारचं आहे. नक्कीच या तुम्ही. चला तर मी पण बर्गर टेस्ट करून सांगते. वाव, खरंच खूप छान टेस्ट आहे. आतली कोटिंग खूप छान झालेली आहे. जसं त्यांनी सांगितलं बोनलेस चिकनचे स्ट्रिप्स आहेत, आतमध्ये एग आहे, 1 एग फ्राय आहे आणि व्हेजिटेबल्स पण खूप टाकलेले आहेत. सॉसेस त्याच्यामध्ये मेयोनीज असेल. खूप छान आहे, खूप छान टेस्ट आहे. नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. आणि खूप हेल्दी आहे, कोणीही ट्राय करू शकतं. एकदा नक्की ट्राय करा. चला आता आपल्यासमोर आले चिकन दम बिर्याणी. ती पाहू आपण, टेस्ट करू इथे. आणि इथे चिकनचीच नाही दम बिर्याणी, प्रॉन्सची पण मिळते दम बिर्याणी. मटन बिर्याणी, मटन दम बिर्याणी पण मिळते. एक अंड्याची पण आहे, अंडा दम, व्हेजिटेबल आहे. आणि त्यासोबत ते रायता सर्व करतात. की तू पण ट्राय कर. रायता बघा, रायता बनवण्याची पण विशिष्ट पद्धत आहे. आपण दुसरीकडे बघतो जास्त चॉप करून कांदा टमाटर वगैरे असतो, पण इथला रायता बघा, क्वालिटी छान आहे. क्वालिटी छान आहे. आता आपण बिर्याणी टेस्ट करून बघू. आणि ते पीसेस पण ऑसम. राईस प्रॉपरली एकदम
रायता सुटसुटीत झालेला आहे, व्यवस्थित झालेला आहे आणि ते चिकन पण आहेत एकदम छान प्रकारे, त्यामध्ये मसाले वगैरे शिजलेलं आहे पूर्ण. खाण्यामध्ये एक विशिष्ट चव आहे बिर्याणीची पण. हे रायता पण खूप छान आहे. तर इकडच्या रायत्याची ही स्पेशालिटी आहे की ह्यांच्यामध्ये कुकुंबर आणि कॅरेट हे मिक्स असतात. हे लोक ऑनियन नाही टाकत, कारण का ऑनियनमुळे स्किन डिसीजेस काही जणांना होऊ शकतात मिक्स झाल्यामुळे. चांगली आहे. बाकीच्या ठिकाणी सगळं मिक्स हेल्दी करून आहे, टाकतात. बेसिकली हेल्दी आहे रायता. जे बाहेर जे आपण रायता नॉर्मली खातो त्यामध्ये ऑनियन आणि टोमॅटो मिक्स बसते, त्यामुळे ते काही जणांना ते स्किन रॅशेस वगैरे होतात. त्यासाठी ह्या लोकांनी ते प्रिकॉशन घेतलेले आहे आणि हेल्दी रायता आहे. आपण बेसिकली बघू शकतो. हायजेनिक सगळं आहे. हायजेनिक पण आहे इथलं आणि बिर्याणीचं टेस्ट ऑसम आहे. सर मसाले, खडे मसाले टाकलेले आहेत आणि चिकन पण एकदम फ्रेश आहे. तर मंडळी आता आपण यांचं सर्व जे डिश आहे त्याचा आस्वाद घेतलेला आहे. तर आपण त्यांचा जो किचन एरिया आहे कशा पद्धतीने त्यांनी अरेंज केले ते आपण जरा बघू आणि आपल्याला खुद इकडचे जे ओनर आहेत ते आपल्याला थोडंसं स्पष्टीकरण देते. तर त्यांना विचारू काय काय किचनमध्ये कसं सेटअप केलं. हाय, तुम्ही इकडे बघू शकता की सगळे व्हेजिटेबल्स वगैरे आहेत ते प्रॉपरली डेली वॉश करून कट केले जातात. मग त्यांना मसाले वगैरे त्याच्यात मॅरिनेशन आम्ही करून ठेवतो. मग आमचा स्टोरेज एरिया वगैरे असतो तसं त्यांना प्रॉपरली एक ठेवलं जाते, म्हणजे क्लीन कसं राहायला पाहिजे, असं हायजीन राहायला पाहिजे म्हणून. मगच आमचं फ्रीज वगैरे आहे याचं तुम्ही बघू शकता की कसं एक प्रॉपर एक वस्तू पॅक करून ठेवली जाते. बाकी हे शेप्स वगैरे आहेत हे सगळे वस्तू वगैरे डेली वॉश करतात, मग कटिंग करतात, त्याला स्टोर करतात. अमुक कोणत्या टेम्परेचरवर ठेवलं पाहिजे, कोणत्या फ्रीजमध्ये त्याला स्टोर केलं पाहिजे, हे सगळं ते बघतात. तुमचे एवढे 12 सॉसेस आहे, मग मला वाटत नाही डानू एरियामध्ये असे भरपूर रेस्टॉरंट्स आहेत ते लोक एवढे सॉसेस वापरत नसेल कदाचित. नाही, ते ऍक्च्युली काय आहे की सगळे सॉस आपल्याकडे अवेलेबल नसतात. काही आपल्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मिळतात. बाकी आमच्याकडे सध्या तरी आम्ही जे कुक करायला यूज करतो ते 6 कंट्रीचे सॉस आहेत. त्यामध्ये आमच्याकडे फिलिपिनचा आहे, चायनाचा आहे, मलेशियाचा आहे, सिंगापूरचे आहेत आणि बाकी ते इंडियन सॉस आहेत जे आपले लोकल जे चांगले ब्रँड आहेत. विबा म्हटलं की MDHचे मसाले आहेत वगैरे, त्यामुळे जे एव्हरेस्टचे आहेत हे सगळे चांगले ब्रँड आहेत तेच वापरतो. आणि क्वालिटीमध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही. भले एक्सपेन्सिव्ह असेल, आपल्याला परवडेल नाही परवडेल, पण ते आम्ही एक्सपेन्सिव्हच यूज करतो. आणि त्याच्यामुळे मग एकदा गेस्ट तुटणं वगैरे चालू होते, मग शेफला पण तेवढा कॉन्फिडन्स नसतो की मी बरोबर करू शकतो की नाही. त्याच्यासाठी ते हाय क्वालिटीचं चांगलं सामान वापरलेलंच बरं असते, असं असतं. तर सर तुम्ही आम्हाला किचन बद्दल पण व्यवस्थित माहिती दिली आणि तुम्ही कशा पद्धतीने त्याला वापरतात आणि कसं तुम्ही सेट ठेवतात आणि तुमचे कुकही म्हणजे युनिफॉर्म मध्ये येतात, त्यांना पण तुम्ही व्यवस्थित ग्रूम करून ठेवतात. बरोबर. तर मला वाटतं ह्याच्यामुळे तुमचे जे प्रेक्षक आहे ते भरपूर प्रमाणे इथे येतात, म्हणजे हायजेनिक पण तुम्ही ठेवतात. तर सर आजच्या म्हणजे जे युगमध्ये आहे सर हे असणं खूप गरजेचं आहे, हायजेनिक वगैरे असायला पाहिजे आणि भरपूर लोक हेच बघून येतात. इव्हन आपण पण बाहेर काही खाणार असेल तर आपल्याला ते बरं नाही वाटत. अगर ते हायजीन नसेल किंवा असंच पडलेलं असेल, सकाळी बाहेर कुक करून ठेवलेला राईस असेल त्याने आणि तो दुपारी चालवणार, ते रात्री 11 पर्यंत ते चालवणार, ऍक्च्युली ते ठीक नाहीये. त्याला तो प्रॉपर कुक झाल्यानंतर थंड करावा लागतो. थंड केल्यानंतरच त्याला फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता, तरच त्याची लाईफ वाढेल, मग ते डायजेस्ट पण इझी होईल लोकांना. नाही तर मग ते एखाद्याची मग ते इम्युनिटी कमी असेल तर ते लगेच त्याला प्रॉब्लेम करू शकतो. असं आहे. थँक्यू सर. तर मला वाटतं आमचे प्रेक्षक पण हे सर्व बघून सर्व तुम्ही एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल मला वाटतं प्रेक्षक सुद्धा एकदा इकडे येण्याचा प्रयत्न तर करतीलच आणि आम्ही आमच्या युट्यूब चॅनल थ्रू पण त्यांना ही माहिती देऊ. थँक्यू. आणि हे तुमचं जास्तीत जास्त आम्ही आमचा असा आशा आहे की तुमचं जर डानूमध्ये तर वाढावाच तुमचा जो ब्रांच आहे. बरोबर. आणि मला असं माझी इच्छा आहे की आमचे जे बाकीचं जवळचं परिसर आहे पालघर परिसर, बरोबर, तिथे पण तुमचं ब्रांच ओपन व्हावं, कारण की एवढं चांगल्या प्रकारे तुम्ही आम्हाला डिश खायला दिलं आणि हायजेनिक पण आहे. तर प्रेक्षक नक्कीच इकडे एकदा येईल. तर आमच्याकडनं निखिस कट्टाकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.